तुमचं पचन सारखं बिघडतं का? गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंगचा त्रास होतोय? याचं कारण तुम्ही काय खात आहात यात तर आहेच, पण तुम्ही कसं खात आहात यात देखील असू शकतं. हजारो वर्षापूर्वी आचार्य चरकांनी चरक संहिता ग्रंथामध्ये पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारविधी विधान म्हणजे जेवणाचे 10 सुवर्ण नियम सांगितले आहेत. कोणते आहेत ते नियम? चला बघूया. हा रील नक्की सेव्ह करून ठेवा किंवा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. पहिला नियम आहे उष्णम अश्नियात, म्हणजेच जेवण नेहमी ताजे आणि गरमच करावे. यामुळे जठराग्नी प्रज्वलित होतो आणि अन्न पचनाला मदत होते, तसेच अन्नाची चव देखील वाढते. कुठल्याही पदार्थ, शिळा आहार किंवा जंक फूड, फास्ट फूड किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेले खूप वेळ साठवलेले पदार्थ खाऊ नका. दुसरा आहे स्निग्धम अश्नियात, म्हणजेच स्निग्धता. जेवणात साजूक तूप नक्की असावे, त्यामुळे आहारात अन्न घशाखाली सहज उतरतं आणि वातदोष शांत होतो. तिसरा आहे मात्रावत अश्नियात, म्हणजेच योग्य प्रमाण. स्वतःच्या पचनशक्तीनुसार योग्य प्रमाणातच जेवण करा. खूप जास्त किंवा खूप कमी खाणं नक्कीच टाळा. चौथा नियम आहे जीर्णे अश्नियात, म्हणजेच पचल्यावरच जेवण करा. सतत काहीतरी खात राहू नका. आधीचे जेवण पूर्ण पचू द्या आणि ते अन्न पचल्यानंतरच पुढचं जेवण करा किंवा कडाडून भूक लागल्यावरच पुढचं जेवण करा. तुम्हाला अजीर्ण झालंय, पोट फुगलेलं आहे, पण जेवणाची वेळ झाली म्हणून लगेच जेवण करणं टाळा. पाचवा नियम आहे वीर्याविरुद्धम, म्हणजेच योग्य कॉम्बिनेशन. विरुद्ध गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र खाऊ नका, जसे की दुधासोबत मासे किंवा दुधासोबत आंबट फळं बिलकुल खाऊ नका. यामुळे तुम्हाला पोटाला नक्कीच त्रासच होईल. सहावं आहे इष्टदेशी, म्हणजे योग्य ठिकाणी. नेहमी स्वच्छ ठिकाणी, शांत आणि प्रसन्न ठिकाणी बसूनच जेवण करा. जेवताना मन तुमचं प्रसन्नच राहावं. सातवं आहे नातिदुतम, म्हणजेच खूप घाईने जेवू करणं. खूप घाईघाईने जेवू नका, यामुळे अन्नासोबत हवा पोटात जाते आणि पचनाला त्रास होतो. आठवा नियम आहे ना अतिविलंबितम, म्हणजेच खूप हळू किंवा रेंगाळत जेवण करू नका. काहींना गप्पा मारत, मोबाईल बघत जेवणाची सवय असते, यामुळे अन्न थंड तर होतच पण पचनक्रिया देखील बिघडते. नववा नियम आहे तन्मनाभुंजित, म्हणजेच जेवताना मोबाईल, टीव्ही पाहणं किंवा गप्पा मारणं टाळा. जेवणात ते पूर्णतः लक्ष केंद्रित करून योग्य अंतःकरणाने आणि चांगल्या भावनेने जेवण करा. 10वं आहे आत्मानम अभिसमीक्षा, म्हणजे स्वतःला ओळखा. आपल्या शरीराची प्रकृती, पचनशक्ती आणि ऋतू यांचा विचार करून स्वतःसाठी योग्य आहार निवडा. या 10 पैकी तुम्ही किती नियम रोज पाळतात? कॅप्शनमध्ये मी अजून सविस्तर माहिती तर नक्की दिलेलीच आहे. ही रील लगेच सेव्ह करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत किंवा ज्यांना पोटाचा त्रास आहे आणि हे नियम त्यांच्यासाठी गरजेचे आहेत त्यांच्यासोबत हा रील नक्की शेअर करा.